नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये। आता ताई म्हणता सण सोनूची मम्मी आज सकाळी सकाळीच मेकअप करून व्हिडिओ काढतीये। तर मला जायचंय ताई आज गावाला, माझ्या मामाच्या घरी वास्तुशांती आहे। त्या कार्यक्रमासाठी मी आणि लानी आई चालले। तर सोनू आई सोनूचे पप्पा घरीच आहे, ते आम्हाला आता सोडताय बस स्टँडला नेऊन। तर दाखवतो आम्ही समोर व्हिडिओ बघा की किती सुंदर बांधलेले माझ्या मामानी घर। आणि आज आमच्या इथं काय म्हणजे आमच्या इथं पण भंडारा आहे, पण आम्हाला त्या कार्यक्रमाला जायचंय, त्याच्यामुळं माझं काही शक्य नाही राहणं। मी पप्पा आणि आजी जाईल। हा तुम्ही तिघ जण जा। तर इथली काही शूटिंग मी टाकू शकत नाही तुम्हाला, पण तिथलं मी आता कुठं कुठं कशी कशी जाणार आहे तर ते दाखवते। आता मी सगळ्यात अगोदर जाणार आहे बस स्टँडला, मला आईला आणि माझ्या आजीला बसने जायचंय। तर चला। तर इकडं बघा पप्पा आणि गाडी काढली बघा, पप्पा नेऊन सोडणारे बस स्टँड वरती। आणि इकडं समू खेळते बघा आजीपाशी। समू तू भूर चालली? आम्ही चाललो आता समू भूर चालली बाई, मला नाही नेत का तू? दादा थंडी वाजती आणि मी शॉर्ट घाललो शॉर्ट। बाय समू, बाय 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 कर दादा बाय कर बाय टाटा। थंडी वाज बघा आमची गाडी बंद पडली होती, तर आत्ताच मी आणि बाबांनी लुटून चालू केली ती। तुला बी निव राहिले बाई, तुला बी निव राहिले। तर आता दाखवल मम्मी तुम्हाला समोर कुठं कुठं जाते तर। गाडी बंद पडलेली हा आमची गाडी लगे आम्ही 2-3 महिन्यापासून चालवलीच नाही म्हणून बंद झाली होती। आज सोनूनी त्याच्या बाबांनी सोनूच्या पप्पानी चालू केली। आता बस स्टँड पर्यंत जातो आणि पटकन बसून, इथं काही रिक्षा लागत नाही। इथं आमची तर रिक्षा लागायला खूप टाइम, घंटाभर थांबणं लागतं। तेच ना। आणि 8ची बस आहे यांची। आरू बाय। तर इकडं लाने आई बसताय बघा गाडीमध्ये आणि माझी आजी, आणि आम्ही बसणार आहे समोर। तर आम्हाला जायचं होतं बघा माझ्या मामाच्या गावाला, त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर आवरलो होतो। समोर बी बघा किती सुंदर तयार झाली होती ती। तर आम्ही बसलो गाडीमध्ये आणि सोनूश पप्पा आम्हाला सोडणार होते भोकरदनच्या बस स्टँडला। तर आलो बघा आम्ही बस स्टँडवर। तर आमच्या इथलं बस स्टँड कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। ते काही आम्हाला बसून द्यायला उतरले नाही खाली, कारण की आमची गाडी चालू बंद होत होती। बंद पडल्याच्या नंतर परत त्यांचीच परेशानी झाली असती, त्याच्यामुळे आम्ही पण काही म्हटलो नाही उतरा म्हणून। तर त्यांना केलं आम्ही तर बाय, आणि आम्ही मायलेकी निघालो जालन्याला। तर आता आम्हाला लगेच जालन्याची बस लागलेली होती बघा, जागा नव्हती त्याच्यामध्ये, पण म्हटलं ठीक आहे जिथपर्यंत उभा राहते तिथपर्यंत, नंतर होईलच खाली। हे आहे बघा राजूरचं बस स्टँड, दिसत असेल। राजूरचं बस स्टँड पण खरंच खूप मोठं आहे, आणि राजूरला खूप म्हणजे प्रवासी उतरले, त्याच्यामुळे जागा मोकळी झाली आणि मी समूह आणि बाकीचे पण लोक मोकळे बसले। तर बघा आम्हाला इथं मिळाली होती जागा, आणि त्याच्यानंतर चालू होतं आपल्या समूहचं खेळणं। मस्त खेळत होती ती पण, काही काचातून बाहेर बघायची, काही सीटाला खेळायची, दिसत असेल समोर व्हिडिओमध्ये। तिने काही जास्त परेशान केलं नाही आम्हाला, खेळण्याचा आनंद तिचा म्हणजे भारी वाटत होतं तिला। ते वर समोर सीटाला पकडायचं, खिडकीला पकडायचं, हवा ती बाहेर पण तिला गाड्या दिसत होत्या। तर आम्हाला एवढा काही प्रवास आठवला नाही। नंतर आलो बघा आम्ही जालन्याच्या बस स्टँडला। तर जालन्याचं बस स्टँड बघू शकता, भरपूर मोठं होतं। बाहेरून मी शूटिंग घेतली होती, नंतर म्हटलं समोर घेऊ देते का नाही उतरल्यावर। आणि गर्दी बघू शकता तुम्ही, मी पाठीमागून बॅग आणि पर्स घेऊन उतरत होती, आई समोरला घेऊन उतरल्या। तर समोर खूप रडत होती बघा, कारण की गर्दीनं तिचा जीव असं गुदमरल्यासारखा होत होता। बाहेर बघू शकता किती गर्दी आहे, आणि बसमध्ये चढायच्या अगोदरच सगळ्यांनी जागा पकडण्यासाठी तिथं गर्दी केलेली होती, म्हणजे उतरताना खूप अडचण झाली होती। पण उतरलो आम्ही धावपळ करीत, आणि नंतर घेतलं मी समूला। तर बघा कशा 2-2 धारा लागल्या होत्या तिच्या रडायच्या, तिला शांत वगैरे केलं मी, आणि थोडंसं आम्ही दोघी वाहिले की बस स्टँड फिरलो। म्हटलं आता खूप दिवसांनी आलो होतं फिरू थोडंसं। तर बऱ्याच ठिकाणी आम्ही पाठीमागं इकडे तिकडे तिला फिरलं मी, आणि तिला पण खूप चांगलं वाटलं, ती पण रडणं विसरून गेली। तर असं आहे बघा आमच्या जालन्याचं बस स्टँड। इकडं आई, तर आता आम्ही बस स्टँडहून चाललो बघा सिंदखेड नाक्यावर, तिथं माझी मामाची मुली येत आहे घ्यायला। तर आता करतोय आम्ही ॲटो। तर बसलो बघा आम्ही ॲटोमध्ये, ॲटोवाल्याने घेतले 100 रुपये, काहीच जास्त लांब नव्हतं। पण मग कसं राहतं प्रायव्हेट, आपण जेव्हा गाडी करतो तर 2 पैसे शिल्लकच द्यावं लागते। तर आता सिंदखेड नाक्यावर गेल्यावर तुम्हाला दाखवते मी। तर हे बघा इकडे शिवाजी स्मारक
किती छान आहे शिवाजी महाराजांचं. आणि सुंदर असे झाडं वगैरे लावलेले, मध्ये गार्डन पण आहे बघा. तर मस्त इथं संध्याकाळच्या वेळेस येऊन बसतात सगळे लोक. कार्यक्रमासाठी माझ्या मामाने डाळबट्ट्याचा कार्यक्रम ठेवला होता, डाळबट्टी आणि शिरा. तर इकडं बघितल्या तुम्ही बट्ट्या वगैरे दाखवल्या होते मी तुम्हाला. इकडं चालू होता स्वयंपाक. तर हे बघा इकडं शिजलेले आणि इकडं तळून टाकलेले आहे, नंतर त्या परत कापून परत तळणारे. तर असे इकडं चालू होतं सगळ्या आचार्यांचं काम. आणि दुसरीकडे चालू होतं यांचं पूजा मांडणं, कारण की आता आतली पूजा झाली होती आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम बाहेर होता. तर आतली पण पूजा बघा किती सुंदर मांडलेली होती. माझ्याकडून जेवढं शक्य झालं तेवढे मी काढली शूटिंग. आणि तुळजापूरचा फोटो पण बघा किती छान आहे तुळजाईचा. तर अशा प्रकारे त्यांचा कार्यक्रम पार पडला बघा. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांचं घरही दाखवणार आहे. आणि इकडं नंतर जागरणाचा कार्यक्रम चालू झाला. तर ही माझी छोटी भाऊजे आणि भाऊ होता, त्यांच्या हाताने होती पूजा. तर इकडं चालू होतं आरती वगैरे. गोंधळाला ये ग गोंधळाला ये ग माझ्या कुंकवाचा घे ग गोंधळाला ये ग माझ्या कुंकवाचा घे आज गोंधळाला ये ग माझ्या कुंकवाचा घे ग गोंधळाला ये. हर 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 वरीला रे मानिका मोत्याचा तुझ्या वरीला मानिका मोत्याचा अरे गुप्पा मांडली पाच गुसाले गुप्पा मांडली पाच. या सगळ्या सवासनी बघा यांच्याकडे तुळजापूरच्या आईच्या परड्या आहेत, त्यांच्या परड्या वगैरे भरल्या माझ्या मामीनी. आणि आत्ता त्या चालल्या होत्या त्यांचं सामान वगैरे भरून. तर अशा प्रकारे नैवेद्य ते त्यांनी त्यांचे काढून ठेवले आणि बाकीचं सामान घेतलं. तर ह्या आहे आमच्या पाहुण्या, खूप जवळच्या आहे बघा. त्यांची इच्छा होती आपल्या व्हिडिओत यायची, तर त्यांना पण घेतलं. आणि नंतर कार्यक्रम असा प्रकारे पार पडला. इकडे चालू होत्या पंक्ती. तर असे सगळे जेवायला बसले, जेवणं वगैरे झाले आणि आजचा कार्यक्रम त्यांचा इथं समाप्त झाला. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांचं सगळं घर दाखवणार आहे, तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आणि इकडं दिसतंय तर इकडं आहे साड्या वाटप. म्हणजे मी आले होते बघा माझ्या मामाची इथं, त्यांच्या घराची वास्तुशांती होती. मी तुम्हाला अगोदर दाखवलं व्हिडिओमध्ये. आणि आज मी माझ्या आजीचं पण घर दाखवते तुम्हाला आणि तिच्या मैत्रिणी पण दाखवते. तर या सगळ्या आहे बघा माझ्या आजीच्या मैत्रिणी. त्यांना नाव विचारते मी. तुमचं नाव काय आई? चतुरा चतुरा. कुठं राहते तुम्ही? इथं राहतो. आणि आईला का भेटायला आल्या काय? आई गावाला गेली होती तर आई गेलेली होती बघा माझ्या मम्मीच्या घरी. आणि ती पण काल रात्री आली. तर त्या सगळ्या तिला भेटायला आल्या, कारण की ते एका ठिकाणी बसून हरिपाठ भजन म्हणत राहता है ना. आणि आईचं भजन बी ऐकवते मी तुम्हाला थोडंसं. म्हणाय मन एखादं मन मन मन. पाहिला पाहिला कसा पाहिला पाहिला जीवाचा जीवन जीवाचा जीवन डोळा भरी पाहिला पाहिला सखा पांडुरंग पाहिला पाहिला सखा पांडुरंग तुळशीच्या माळा मंजुळाचे घोष तुळशीच्या माळा मंजुळाचे घोष कंठाशी शोभे चंद्रहार कंठाशी शोभे चंद्रहार पाहिला पाहिला सखा पांडुरंग पाहिला पाहिला सखा पांडुरंग जीवाचा जीवलग डोळा भरी जीवाचा जीवलग डोळा भरी पाहिला पाहिला सखा पांडुरंग पाहिला पाहिला सखा पांडुरंग नामायाची जणी मुठी आनंदाची दीपवाळी आली आज आनंदाची दीपवाळी आली आज पाहिला पाहिला सखा पांडुरंग पाहिला पाहिला सखा पांडुरंग जीवाचा जीव
देवाचा जीवन गडोळा करी पाहिला पाहिला सखा पांडुरंग. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या आईने त्यांनी छान भजन म्हणलं का तेही सांगा. तर भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.